हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांना भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे भाऊबीज. सगळ्यात आधी सकाळी उठून छान असं देवाची पूजा करून घेतली. ऑलमोस्ट 11 वाजले होते म्हणून अवियूला जेवण करायला भरवलं, पण त्याला सगळं स्वतःच्या हातानेच खायचं असते. त्यानंतर दिवाळीची रांगोळी आज मोडली. मन अगदी दुखत होतं, पण तरीसुद्धा मोडायचंच होतं, कारण आज भाऊबीजची दुसरी रांगोळी काढून घ्यायची होती. त्यानंतर निधी आणि प्रीतमने मस्त असं जेवण एन्जॉय केलं आणि मी निघाली बाहेर. मला थोडंफार भाजी वगैरे घ्यायचं होतं, कारण आज भाऊबीज आहे तर घरी पाहुणेसुद्धा येणार होते. त्याचबरोबर गोकुळमधनं पनीर आणि काही स्वीट्स आणि थोडंफार कॅडबरी सेलिब्रेशन वगैरे गिफ्ट म्हणून घ्यायचं होतं. लगेच घरी आली आणि त्यानंतर फुलगोबी निवडायला घेतली, कारण त्याला भरपूर वेळ लागतो. आता यात मी भरपूर दमली होती म्हणून म्हटलं थोडं 10 मिनटं बसून आधी चहा एन्जॉय करते, स्वतःबरोबर 5 मिनटं टाईम स्पेंड करते. बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत करत चहा मस्त पिऊन घेतला आणि बघता बघताच एवढा मुसळधार पाऊस सुरू झाला ज्याचं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. यानंतर मला थोडं भीती वाटत होतं की जे येणारे पाहुणे ते येतील की नाही येतील, पण तरीसुद्धा ते आले आणि मला अगदी छान वाटलं. त्यानंतर आज मला भाऊबीजची रांगोळी काढून घ्यायची होती, पण माझ्याकडे खरंच वेळ नव्हता म्हणून निधीने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि तिने माझ्यासाठी छान अशी रांगोळी काढून दिली. पण अविऊ तिला अजिबात कामं करू देत नव्हता, बट तरीसुद्धा तिने माझ्यासाठी रांगोळी काढली. तेवढाच माझ्याकडे वेळ होता आणि पटापट मग मी माझं जो स्वयंपाक आहे तो आवरून घेतला, कारण मला 2 ते 3 डिशेस एक्स्ट्रा पण बनवून घ्यायची होती. इव्हिनिंगची वेळ झालीच होती म्हणून मग आता छान असे घरभर दिवे लावून घेतले. रांगोळीवर तिने छान असे छोटे छोटे सर्कल सोडले होते जिथे मला छोटे दिवे सुद्धा लावून घ्यायचे होते. बघता बघताच आमच्या घरी पाहुणे पण आले. पाहुणे म्हणजे प्रीतमची बहीण म्हणजे ताई, अलकाताई आणि तिची फॅमिली आली होती प्रीतमला ओवाळायसाठी भाऊबीज असल्यामुळे. आणि ओवी इतकी सुंदर दिसत होती ना की मी तिचा पण शॉर्ट घेतलाय. तिचा ड्रेस खूपच सुंदर होता. म्हटलं मी पण असा ड्रेस नक्कीच घेईल. त्यानंतर मी छान अशी ताट रेडी करून दिली होती ताईला प्रीतमला ओवाळायसाठी. छान असं फुलांनी वगैरे डेकोर केलं होतं, कारण हे सगळं मला खूप आवडतं. त्यानंतर ताईनी प्रीतमला छान असं ओवाळून घेतलं, मिठाई भरवली आणि त्यानंतर अवियूची पूर्ण नजर त्या डब्यावर होती ज्याच्यामध्ये खूप सारे मिठाईज होते, म्हणून ताईने त्याला सुद्धा मिठाई दिली. पण त्यांनी ऑलरेडी 2 खाल्ली होती म्हणून मी म्हटलं ताई प्लीज त्याला आता नको देऊ. त्यानंतर ओवीची बारी होती की ती पण त्याला ओवाळेल, पण त्याने एवढा धिंगाणा घातला अवियूने की त्यांनी अजिबात तिला ओवाळूच दिलं नाही. इथे फक्त त्याची धडपड सुरू होती ती म्हणजे मिठाईसाठी, कारण त्याला स्वीट्स खूप आवडायला लागलाय. त्यानंतर सगळ्यांनी जेवण करून छान असा दिवसाचा शेवट केला. चला बाय गाईज, भेटूया नवीन मिनी व्लॉगमध्ये.